तर मी आलोय आता गावी संगमेश्वरला थांबलोय. कारण संगमेश्वरला आहे ना भैरी भवानीचं मंदिर आहे आणि भरपूर लोकांची कुलदेवी आहे भैरी भवानी. आणि भरपूर लोकांना ना या कुलदेवीचं दर्शन करायचं असते. लास्ट टाइम आपण 2 व्हिडिओ बनवलेल्या भैरी भवानी मंदिराच्या कसब्यातल्या, आणि त्या व्हिडिओसाठी ना एवढ्या लोकांचे प्रश्न आले ना, कमेंट्स आले ना, की आम्हाला जायचंय तिथे, कसं जायचं. तर भरपूर लोकांना मी मेसेजद्वारे सांगितलं, पण तरी पण भरपूर लोकांचे काही ना काही सारखे सारखे मेसेज येत होते. तर आजच्या व्हिडिओत आहे ना तुम्हाला भैरी भवानी मंदिर कसब्यात आहे तिथे कसं जायचं ना, हे आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी एकदम सविस्तर सांगणार आहे. म्हणजे तर मंदिरात जाण्याच्या आधी जर तुम्ही ही व्हिडिओ बघितलात ना, तर तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सहजरित्या एकदम मंदिराजवळ पोचाल अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला आज मी या व्हिडिओत देणार आहे. तर आता मी आहे, म्हणजे हा आपला पाठीमागे जो रोड आहे ना, हा मुंबईवरून येतो आणि आपल्याला जायचंय या साईडला भैरी भवानी मंदिराकडे. तर पहिली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला द्यायची म्हटली ना, ती म्हणजे अशी आहे ना, जर तुम्ही ट्रेन येत असाल ना, तर ट्रेन स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला आहे ना बाहेरच, स्टेशनच्या बाहेरच रिक्षा भेटतात. त्यांना सांगितलं ना की आम्हाला कसब्यात जायचंय भैरी भवानी मंदिराकडे, ते तुम्हाला डायरेक्ट तिथपर्यंत सोडतात. त्याचं भाडं आहे ना साधारण ते लोक 200-250 रुपये घेतात. मी अंदाजे सांगतो, कमी जास्त होऊ शकते, पण साधारण 200-250 रुपये ते लोक चार्ज करतात. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बसने वगैरे येत असाल आणि जर तुम्ही संगमेश्वर डेपोला उतरत असाल तर डेपोच्या बाहेर पण तुम्हाला रिक्षा अवेलेबल होतील. तेही साधारण 200-250 रुपये घेतात आणि थेट मंदिरापाशी सोडतात. आता 2 वेळेस तर तुम्हाला मी सांगितले. तिसरा मार्ग म्हणजे जर तुम्ही बाय रोड येत असाल तर बाय रोड येताना ना तुम्ही आलात तर पहिला तुम्हाला ना शास्त्री पूल लागेल. तो पूल क्रॉस केल्यानंतर आहे ना एक लेफ्ट टर्न येतो. तोच लेफ्ट टर्न पकडून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि तोच रोड पकडत पकडत तुम्हाला सरळ 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 पुढे पुढे निघायचं आहे. पुढे गेल्यानंतर काही चौक आहेत, त्या चौकात तुम्हाला बोर्ड दिसतील. त्या बोर्डद्वारे तुम्ही मंदिराजवळ जाऊ शकता. आता ही तुम्हाला मी तर माहिती सांगितली फक्त. हळूहळू जसं जसं मी मंदिराकडे जाईन ना, तसे तसे ते कुठले चौक आहेत, कुठे कुठे तुम्हाला बोर्ड लागलेत ना, तेही सविस्तर सांगेन, म्हणजे जेणेकरून तुम्ही मंदिरापाशी ना एकदम सहजरित्या पोहोचू शकता. ही व्हिडिओ पूर्णपणे ना इन्फॉर्मेशन साठीच असणार आहे. या व्हिडिओचा उपयोग आहे ना सगळ्यांनाच होईल अशी नक्कीच मला खात्री वाटते. आणि ज्यांना ज्यांना आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे कसब्यातल्या भैरी भवानीचं, त्यांनी हा व्हिडिओ तर नक्कीच बघितला पाहिजे. किंवा ज्यांची कुलदेवी भैरी भवानी आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. तर आता आहे ना मी त्या स्पॉटवर आलोय जिथून आपल्याला मेन मंदिराकडे जाण्याचा टर्न घ्यायचा आहे. हा जातो आपल्या कणकवली मालवणकडे आणि हा येतो मुंबईकडनं. जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की मुंबईकडनं जर तुम्ही येत असाल ना, तर शास्त्री पूल क्रॉस केल्या केल्या आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. हा शास्त्री पूल आहे. इकडनं पुढे आल्यानंतर इथे लगेचच खाली आहे बघा, ही गाडी जाते ना, तिकडून खाली उतरायचं आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला सरळ सरळ आतमध्ये जायचं आहे, जो मार्ग मंदिराकडे जातो. तर शास्त्री पुलाकडनं लेफ्ट टर्न मारून जर तुम्ही सरळ सरळ आलात ना, तर तुम्ही थेट पोचाल ते म्हणजे कसबा गावात. आता आपण कसबा गावात आहे, ज्या गावातच भैरी भवानी मातेचं मंदिर आहे. आता इथून पुढचा मार्ग कसा आहे ना, तो एकदम सोपा आहे, तुम्हाला सांगतो. हा बोर्ड जो तुम्हाला दिसतोय ना, हा कसबा गावाचा बोर्ड आहे आणि त्याच्या समोर जर तुम्ही बघितलं ना, तर आपल्या शंभूराजांची प्रतिमा इथे, हा चौक आहे. तर आपल्या शंभूराजांचं दर्शन घेऊन आपल्याला या मार्गाने जायचं आहे. म्हणजे इकडनं आल्यानंतर आपल्याला 2 मार्ग भेटतात. एक मार्ग हा राईट साईडला जातो आणि एक मार्ग आहे ना, तो हा लेफ्ट साईडला जातो. संगमेश्वरमध्ये फिरण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. जसं तुम्हाला माहितीच आहे की संगमेश्वरमध्ये देऊळ, खूप जुनी जुनी देऊळ आहेत, मोठी मोठी देऊळ आहेत.
तसं भैरी भवानी मातेचं मंदिर आपलं आहे ना, ते आपल्याला राईट साईडला जायचं आहे आणि लेफ्ट साईडला आहे ना कर्णेश्वर महादेव मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप बघण्यासारखं मंदिर आहे. जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर हा लेफ्ट मारून जायचं आहे. भैरी भवानी मातेच्या मंदिराकडे जायचं असेल ना तर आपल्याला राईट मारून जायचं आहे. हा लेफ्ट कर्णेश्वर महादेव मंदिराकडे जातो आणि हा राईट आपला भैरी भवानी मातेच्या मंदिराकडे जातो. तर महाराजांच्या पुतळ्याजवळनं आपण आलो ना पुढे की 2च मिनिटावर आहे ना, हा बघा, हा तुम्हाला बोर्ड दिसेल, श्री काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इकडनं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि जो रोड खाली जातोय ना तिकडनं उतरायचं आहे आणि सरळ सरळ एंडपर्यंत निघायचं आहे. जिथे रस्ता संपतो तिथेच आपल्या भैरी भवानी मातेचं मंदिर आहे. इकडनं आपण आलो महाराजांच्या पुतळ्याकडनं राईट मारून आलो की हा लगेचच 2 मिनिटावर हा चौक आहे आणि जिकडनं ही गाडी आली ना तिकडे आपल्याला खाली उतरायचं आहे. तर समोरच इथे तुम्हाला बोर्ड पण दिसेल आणि हाच रोड जो आहे ना हा सरळ सरळ जातो तो प्रचितगडला. तिकडे पण भैरी भवानी मातेचं मंदिर आहे, जी शृंगारपूरची भैरी भवानी म्हणून नावाने प्रसिद्ध आहे. ती शृंगारपूरची भैरी भवानी मातेचं मंदिर या साईडला आहे, प्रचितगड म्हणून नाव आहे. तर फायनली आपण भैरी भवानी मातेच्या मंदिराजवळ पोचलो आहे, जे कसब्यात आहे. हे जे समोर तुम्हाला दिसते ना हेच कसब्यातलं भैरी भवानी मातेचं प्राचीन मंदिर आहे. जी भरपूर लोकांची कुलदेवी आहे तेच हे मंदिर आहे. बहुतेक तरी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मंदिराजवळ येण्याचा मार्ग दाखवलेला आहे. हे आहे मंदिर आणि आता तुम्हाला सोयीस्कर जाईल एकदम आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी. तर आपण आता आलो आहे तर देवीचं दर्शन पण घेऊया आणि प्रदक्षिणा मारून तुम्हाला मी आजूबाजूचं मंदिराचा परिसर पण दाखवतो. गुरुजी आहेत आतमध्ये. हे इकडे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. इथे काही ग्रामदेवांच्या मूर्त्या आहेत आणि समोर आहे ते आपल्या आई भैरी भवानी मातेचं मंदिर आणि मूर्ती आतमध्ये आहे. तर मंदिर तुम्ही बघितलं, मंदिरात येण्याचा रस्ता कसा आहे तो बघितला, कसं यायचं हे तुम्हाला कळलं. हे मंदिर आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे शांत एकदम आणि पक्ष्यांचा आता किलबिलाट चालू झालाय. शिवचंद्रमौळी फणींद्रमाता भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मजबोधारी. तर कसब्यात भैरी भवानीच्या मातेचं दर्शन जर घ्यायचं असेल तर कसं यायचं मंदिरापर्यंत हे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पूर्णपणे कळलं असेल. आता एकदम डिटेलमध्ये सांगितलं, जागेवर उतरून तुम्हाला दाखवलंय. तर जर या व्हिडिओ मार्फत जर कोणाला मदत झाली असेल मंदिरात येण्यासाठी तर कमेंटमध्ये ना नक्की कळवा आणि बाकीच्याही व्हिडिओ ज्या आहेत त्या मी या व्हिडिओला लिंक करेन, त्याही तुम्ही बघा. इथले जे कार्यक्रम असतात तेही बघा. आणि हा छोटासा व्हिडिओ होता. ज्यांना कोणाला रस्ता माहिती नाही, आपली कुलदेवी माहिती आहे पण येण्याचा मार्ग माहिती नाही, तर ही व्हिडिओ त्यांना जरूर पोचवा, जेणेकरून त्यांना पण आईचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ आपण इथेच संपवूया. आज आपल्याला व्हिडिओमार्फत हेच दाखवायचं होतं की मंदिराजवळ कसं यायचं दर्शनासाठी, कुठले सोर्सेस आहेत आणि कुठल्या सोर्सेस मार्फत तुम्ही इथे येऊ शकता, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी इथे दिलेली आहे. तर व्हिडिओ इथे संपवूया. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.